हो, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज सेलिब्रिटी शो मध्ये संगीतकार कौशल इनामदार यांना आपण आमंत्रित केलं आहे. कौशल सर नमस्कार. तुमचं स्वागत आहे सेलिब्रिटी शो मध्ये आणि आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. सरांचा सगळा जीवन प्रवास आणि संगीत प्रवास आपण जाणून घेणार आहोत, पण सुरुवात अर्थातच गुरूंपासून मी करेन की पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडनं तुम्ही शिक्षण घेतलं. म्हणजे बऱ्याचशा युट्यूबवरच्या तुमच्या व्हिडिओज मधनं मी थोडी माहिती घेतली तुमच्याबद्दल. तर गुरु शिष्य नातं थोडंसं आपण सुरुवातीला उलगडूया. पंडित सत्यशील देशपांडे माझं एक भाग्य आहे की एरवी शिष्याला गुरु शोधत जावे लागतात. माझं भाग्य असं आहे की गुरु आपणहून आले शोधत. आणि त्याचं झालं असं की माझ्या आईचा मामे भाऊ, माझा मामा नितीन खेर, हा कुमार गंधर्वांकडे गाणं शिकायचा आणि त्यामुळे सत्यशीलजी त्यांचे गुरुबंधू. आणि त्यावेळी तो मुंबईला आला असताना त्यांनी फोन केला होता. तेव्हा मी संगीत करत होतो आणि नुकतंच सुरू केलं होतं. आणि मी घरी माझ्या मित्रांबरोबर काहीतरी एका मालिकेचं शीर्षक संगीत करायचं म्हणून माझे काहीतरी प्रयत्न तोडके मोडके सुरू होते. आणि त्यांनी सत्यशीलजींना फोन केला, कारण तो मुंबईत आला होता तर भेटायला म्हणून. तर ते फोनवर त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि ते म्हणाले की कोण गात आहे. नितीन मामा म्हणाला माझा भाचा आहे, तो काहीतरी सिरियलचं म्युझिक करतो तो आणि त्याचे मित्र म्हणून. दुसऱ्या दिवशी सत्यशील देशपांडे खुद्द घरी आले माझ्या आणि ते म्हणाले काय तू करत होतास, जरा ऐकव. मग मी ऐकवलं, घाबरतच ऐकवलं. पण त्यांनी ते ऐकून ते म्हणाले की कुणाकडे शिकतोस तू. मी म्हटलं नाही, मी सध्या कुणाकडे शिकत नाहीये. तर ते म्हणाले चल मी तुला शिकवतो. आणि ते मला घरी घेऊन गेले. आणि तेव्हापासून आजपर्यंत मी त्यांच्याकडे बरंच शिकतोय. अर्थात ते फार उत्तम गुरु आहेत आणि मी तसा काही शिष्य म्हणून त्यांच्याकडनं गाणं मी शिकलो नाही, म्हणजे मैफिलीत बसून गाणं असं. पण ते उत्तम संगीतकारही आहेत. ते त्यांची साहित्याची जाण उत्तम आहे आणि ते एक चिंतक सुद्धा आहेत. आणि त्यामुळे संगीताबद्दलचे असे एक तत्वज्ञ आहेत ते. आणि त्यांच्यामुळे मला त्यांच्याकडे एक अंतर्दृष्टी मिळाली की संगीताकडे बघावं कसं, रचनेकडे कसं बघावं, उत्तम रचना करणं म्हणजे काय. आणि त्यामुळे आजतागायत माझं त्यांच्याकडे शिक्षण सुरूच आहे. पण संगीतकार व्हायचं असं कधी तुम्ही ठरवलं होतं की ते अपसूक होऊन गेलं? अपसूकच झालं. मी काही स्वतःहून ठरवलं नव्हतं की मी संगीतकार होईन. मी बऱ्याच गोष्टी झालो असतो. मी कदाचित IAS केलं असतं, मी कदाचित वकील झालो असतो माझ्या वडिलांसारखा, कदाचित मी पत्रकार झालो असतो तुमच्यासारखा, कदाचित मी आणखीन काही झालो, लेखक झालो असतो. आणि त्या टप्प्यावर मला तशी माणसं भेटत गेली की ज्यांनी मला एक आयुष्याला दिशा दिली किंवा एक आपल्या डोक्यातली जी जळमट असतात, कोडी असतात, ती उघडत जातात. तसं कॉलेजमध्ये मला चेतन दातार हा माझा मित्र आणि गुरु पहिला, ज्याने मला नाट्यलेखन, मी त्याच्याकडे शिकलो. आणि नुसतं नाट्यलेखन नाही, एकूणच लेखनाबद्दल मला त्याच्याकडनं खूप एक दृष्टी मिळाली. आणि ती दृष्टी माझ्या असं लक्षात आलं नंतर मी जेव्हा संगीतकार झालो की ती फक्त लेखनाबद्दल मर्यादित दृष्टी नव्हती, तर त्याने मला कलेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला. आणि तो नेमका काय होता? तो असा होता खरं, म्हणजे कला आणि कलाकार असं दोन्ही, जो खरं आपल्याला अनेक लोक त्यांच्या लिखाणात येत असत, पण चेतनकडनं मिळालेला दृष्टिकोन म्हणजे ग्रेसांचे शब्द आहेत ना की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. की तुमचं गाणं
चांगलं आहे का वाईट आहे याच्यापेक्षा ते खरं आहे का, तुमच्या दृष्टीला ते प्रामाणिक आहे का, ही दृष्टी चेतनकडनं मिळाली की ते खरं कसं असलं पाहिजे. किंवा संवाद लेखन की नाटककार बोलता कामा नये, पात्र बोललं पाहिजे. आता हेच तुम्ही चित्रपटातल्या गीताला हाच तर्क लावा की संगीतकार गाता कामा नये, ते पात्र गायलं पाहिजे, चित्र बोललं पाहिजे. तर त्यामुळे मग म्हणूनच अँथनी गोन्साल्विस, माय नेम इज अँथनी गोन्साल्विस हे गाणार, तो कभी खुद से कभी खुद पे कभी हालात पे रोना या नाही गाणार. तर हा जो तर्क आहे, तर अशा अनेक गोष्टी म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच काहीतरी असं सामावलेलं असतं, मोठं काहीतरी एक. तर तसं मला चेतनकडनं मिळालं. आणि मग ते लिहिता लिहिता मी काही काळ या दूरचित्रवाणीसाठी मालिका वगैरे पण लिहिल्या. शीर्षक गीत नाही, मालिका लिहिल्या, संवाद लिहिले, पटकथा लिहिली. ती शिकली. लेख टंडन नावाचे फार प्रसिद्ध दिग्दर्शक हिंदीतले, ज्यांनी प्रोफेसर किंवा दुल्हन वही जो पी अमन भाई सारखे चित्रपट त्यांनी तयार केले. ते स्वतः राज कपूर यांचे सहाय्यक होते एकेकाळी. आणि उत्कृष्ट लेखनावरची त्यांची एक कमांड होती. आणि त्यांच्याकडे मी काही काळ एक काय म्हणतो अप्रेंटिसशिप केली. आणि त्या दरम्यान मला संजय उपाध्याय नावाचे एक मित्र, मिलिंद गुणाजी या माझ्या मित्रामुळे भेटले. आणि संजयची मालिका मी लिहित असताना त्यांनी मला सांगितलं की तू याचं शीर्षक संगीत पण करशील का. त्याच दरम्यान मला मराठी कविता सापडली. त्या कवितांना चाली करता 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 मी काही कविता लिहित होतो, त्यांना चाली करता करता एकदा चुकून मी ग्रेसांच्या कवितेला चाल लावली, मग कुसुमाग्रजांच्या कवितेला चाल लावली. असं करत करत मी ठरवलं नव्हतं की हे आपल्याला करायचं आहे, होत गेलं. नदीला वाट सापडत जाते तशी मला ती सापडत गेली. काही सादर करू शकाल? मी जे पहिलं गीत मराठीतलं केलं ती कविता होती पाऊस कधीचा पडतो. आणि त्याला खरं तर यशवंत देवांची चाल आहे, पण ती मला माहिती नव्हती. त्यामुळे मी गुणगुणत होतो की पाऊस पाऊस कसं पाऊस कधीचा पडतो असं मी गुणगुणत होतो. आणि कमलेश भडकमकर हा माझा मित्र कॉलेज पासूनचा, तर तो माझ्या जवळ बसला होता चहा पीत. तो म्हणला अरे अशी नाहीये चाल, ती चाल आहे पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो. अशी यशवंत देवांची चाल. म्हटलं अरे मला काय माहिती नाही, पण तो म्हणला की मग तू काय गात होतास, ते पण चांगलं लागत होतं. म्हणून मग मी त्याला गाऊन दाखवलं की पाऊस कधीचा पडतो पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने पाऊस कधीचा पडतो. किती सुंदर. तर ती चाल मग
मित्रांना आवडली, आई वडिलांना आवडली आणि घरामधल्या लोकांनी सगळं कौतुक केलं. आणि मग त्याच्यामुळे आणखीन मला अशी ती प्रेरणा मिळाली की आपण प्रोत्साहन मिळालं. आणि मग मी हळूहळू ते आणखीन कविता करत गेलो. माझ्या वडिलांचं वाचन, आई वडिलांचं दोघांचंही वाचन उत्तम असल्यामुळे माझ्या वडिलांनी अनेक कथा, कादंबऱ्या, कवितांची पुस्तकं घरी होती. आणि मला असं वाटलं तेव्हा की आपल्याला जेव्हा अशी एक उर्मी येते की काही करून बघावं, तेव्हा आपल्याकडे ते उपलब्ध असणं हेच खरं प्रिव्हिलेज किंवा हाच खरा आशीर्वाद असतो. म्हणजे तुम्हाला काय मिळालं तुमच्या आई वडिलांकडनं, तर हे मिळालं मला. सांस्कृतिक ठेवा मिळाला. सांस्कृतिक ठेवा मिळाला. किती सुंदर. आणि म्हणजे संगीतकार, म्हणजे आपण संगीतकार आहोत हा म्हणजे त्याची प्रचिती कशी, म्हणजे आम्हाला एक कुतूहल असतं ना की संगीतकार आहेत बुवा असं. हो, त्याची जाणीव तुम्हाला कसं झालं ते हळूहळू होत गेलं. मी खरं, तुम्ही मला विचाराल तर पहिली चाल कधी बांधली तर शाळेमध्ये मला कविता लक्षात राहायच्या नाहीत, म्हणून मी त्यांना सिनेमाच्या गाण्यांच्या चाली लावायची. त्या हिंदीमध्ये फेर महान बन नावाची कविता होती. आता मला फार आठवत नाही येते, पण त्याला मी एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, या गाण्याची चाल लावली होती की फिर महान बन मनुष्य, फिर महान बन, फिर महान बन मनुष्य, फिर महान बन. त्यामुळे माझ्या ते लक्षात राहायची, पाठांतर व्हायचं. तर 6वीत असताना कुसुमाग्रजांची एक कविता होती. आता त्याला काही चित्रपटाच्या कुठल्या गाण्याची चाल बसली नव्हती आणि मी इंग्लिश मीडियम मध्ये होतो, त्यामुळे आम्हाला ते लोअर लेवल मराठी होतं. त्यामुळे 6वीत ती कुसुमाग्रजांची कविता होती की आवडतो मजा अफाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. तर आता हे कसं सगळे शब्द लक्षात ठेवायचे, म्हणून मी आपसुक ती चाल केली होती की आवडतो मज फाट सागर, अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे. तर ही माझी तशी पाहिजे, पण आपण चाल लावतोय तेव्हा आपण संगीत देतोय तेव्हा अवेअरनेस नव्हता किंवा तसं मला ते कळत नव्हतं की. तर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला गझलचा वेळ लागला. मग गझल मला असं वाटलं की आपण लिहिली पाहिजे गझल. मी लिहित होतो पण ती मीटर मध्ये नव्हती. मग ती मीटर मध्ये कशी आणायची, म्हणून मी माझ्या चालीमध्ये गुणगुणायचो होती. आणि मग मी ते चालीमध्ये गुणगुणायचो की मंजिल भी नहीं मिलती, आवाज है आहों की. ही कुठली तरी चाल घ्यायचो मी. मग तलीत अजीजची एखादी चाल, गुलाम अलीची एखादी चाल, मेहदी हसनची चाल. आणि मग हळूहळू माझ्या चालीतली गझल ती लिहायला लागलो. म्हणजे शब्द पण माझे आणि चाल पण माझी. म्हणजे ये वो चुप से हैं खड़े मगर कोई बात है बाकी अभी, मैं भी हूँ चुप ये सोच कर कि हयात है बाकी अभी. तर असं हळूहळू लिहायला लागलो आणि चाल त्याची करायला लागलो. आणि मग मला आठवतं की आमच्या कॉलेजमध्ये शंकर वैद्य सर आले होते आणि मीनाक्षी पाटील जे आता साहित्य संस्कृती मंडळाच्या, तर ती माझी सिनियर शाळेत आणि कॉलेजमध्ये. आणि ती ऍक्च्युली 4 वर्ष सिनियर असेल, त्यामुळे ती सोडून गेल्यानंतर ती जेव्हा पहिल्यांदा प्राध्यापिका म्हणून जॉईन झाली आमचं कॉलेज, तोपर्यंत मी लॉ करत होतो रुपारेला. तर ती म्हणाली की शंकर वैद्य सर येणार आहेत, मराठी मंडळाचा कार्यक्रम आहे, तर तू काहीतरी हे गा, गरजा जय जयकार क्रांतीचा वगैरे.
27 फेब्रुवारीच होता तो कुसुमाग्रजांचा जन्मदिन होता, मराठी भाषा दिवस. आणि तेव्हा गरजा जय जयकार क्रांती चालला काही माझी चाल लागली नाही, पण तिने जे पुस्तक दिलं मला त्याच्यात मला एक दुसरी कविता सापडली, जा जरा पूर्वेकडे, आणि त्याला चाल लागली. आणि जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, वाळवंटी कोरता का एक श्वानाचे मढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे. अशी ती चाल त्याला लागत गेल्यामुळे मला ती 5-10 मिनिटात ती अख्खी चाल लागली आणि मी ते सादर केलं शंकर वैद्य समोर. आणि त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या एका कार्यक्रमात मला शंकर वैद्य सर पुन्हा भेटले आणि ते म्हणाले, अरे काय योगा योगा, आज सकाळीच तुम्ही भेटलात, काय करता तुम्ही? तर मी म्हटलं मी लॉ करतोय सर. तर ते म्हणले मी अतिशय हे जबाबदारीने बोलतोय, पण तुम्ही संगीतकार व्हा. आणि तेव्हा म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की एका क्षणात तो माझा निर्णय झाला असेल, पण शंकर वैद्य सरांच्या त्या वाक्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि हळूहळू मी असं ठरवत गेलो की नाही, आपल्याला ह्या क्षेत्रातच जायचं आहे. आणि संगीतकार म्हणून म्हणजे तेव्हा तुम्ही किंवा आताही करत असाल, कोणाचा अभ्यास केलात किंवा O.P. नय्यर साहेब किंवा तसं तर सगळ्याच संगीतकारांचा. अच्छा. कारण प्रत्येकाचा सांगीतिक स्वभाव वेगळा आणि मला असं वाटतं की प्रत्येक संगीतकारामध्ये काहीतरी एक पोटेन्शियल गोष्ट असतेच अशी की जी आपण आत्मसात करू शकतो. अच्छा. आणि त्यामुळे मी खूप अभ्यास म्हणजे आवडीने अभ्यास मी गुलाम अली, R.D. बर्मन, रोशन, मदन मोहन या लोकांचा केला आवडीने. पण एखादं गाणं आपल्याला आवडलं, मग ते O.P. नय्यरचं असेल किंवा ते R.D.चं असेल किंवा ते लक्ष्मीकांत प्यारेलालचं असेल, तरी ते काहीतरी गोष्ट आपल्या मनात ती बसते आणि ती आपल्या गाण्यात उतरतेच. तर त्यामुळे तो मी, आणि माझा छंद आहे की नेमकं काय आपल्याला आवडतं याच्यातलं, की काय म्हणून ऐकायचं ते गाणं. की जेव्हा सुधीर फडके चाल देतात आणि आशा भोसले त्या गातात की का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला, का रे. आता याच्यात एकाही स्वरवाक्याचा षडजावर किंवा सावर न्यास नाही, ठरत नाही सावर, ठरव नाहीये. का? कारण ते प्रश्न आहेत सगळे. सावर तुम्ही आलात तर सेटल्ड वाटतं, म्हणजे का रे दुरावा याच्यात प्रश्न विचारलाय आणि उत्तराची अपेक्षा आहे असा भाव आहे. पण का रे दुरावा तर आता अपेक्षा नाहीये, म्हणजे नातं तुटलेलं आहे असा अर्थ होतो. पण का रे म्हणजे या दुराव्याला आता काही त्याच्यावर उपाय नाही. पण का रे दुरावा याच्यात उत्तराची अपेक्षा आहे, त्यामुळे तो दुरावा दूर होईल याची आशा आहे. का रे याच्यात आर्जव आहे, का रे अबोला, तर याच्यात राग असतात. पण का रे अबोला आणि मग अपराध माझा असा काय झाला. आता असा काय झाला याच्यापेक्षा असा काय झाला, तर कुठल्या शब्दाच्या कुठल्या अक्षरावर आपण जोर देतो आणि त्यामुळे अर्थाची छटा कशी बदलते हे तुम्हाला सुधीर फडक्यांच्या गाण्यांमधनं तुम्हाला
दिसते. कुठली गोष्ट अधोरेखित करायची, कुठली गोष्ट अधोरेखित करायची नाही. म्हणजे सुधीर फडक्यांचं उदाहरण घेऊ की तोच चंद्रमान तीच चैत्र यामिनी. आता यशवंतदेव सर म्हणायचे की तो ही चाल ते म्हणायचे चुकली आहे. ते म्हणायचे की तोच चंद्रमा नावाचा तर च आहे ना तो, तर त्याच्यावर जोर पाहिजे. तर त्यामुळे ते गाऊन दाखवायचे की तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. आता हा एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. पण सुधीर फडक्यांनी तोच का अधोरेखित केला नाही? कारण काही काही ठिकाणी तुम्हाला कवीवर किंवा गीतकारावर विश्वास टाकणं अपरिहार्य असतं. शांताबाईंनी तो च लिहिलेला आहे ना, मग तो परत अधोरेखित करायचा, कारण च हेच अधोरेखित करणं आहे. तर परत च अधोरेखित करण्यात काय पॉईंट आहे? म्हणजे बदकाचं चित्र काढून खाली हे बदक आहे असं लिहिण्याची गरज काय? तर त्यामुळे तोच चंद्रमान भात याच्यात लक्ष कशाकडे गेलं पाहिजे की चंद्रमाकडे गेलं. तर हा विचार आणि याच्यात माझं भाग्य असं की यशवंत देवांसारख्या थोर विचारवंतांबरोबर मला या सगळ्या गप्पा मारण्याचा अवसर मिळाला. त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. ते कसं बघतात गाण्याकडे असं बघायचं. आणि ते इतके ओपन होते की त्यांच्याशी मला असं वाटतंय असं म्हणण्याची एक मुभा होती की ते म्हणतील ते फायनल असं नव्हतं त्यांचं. कारण ते स्वतः इतके ते म्हणाले उद्या मला असं वाटलं की मी ज्या मार्गावर चाललेलो आहे आणि तो विचार करतोय तो चुकीचा आहे तर मी परत येईन मागे. तर हेच या मोठ्या लोकांकडनं शिकायचं असतं. आणि कोणाकोणाला मराठीतले संगीतकार कोणाकोणाकडे जाण्याची तुम्हाला संधी मिळाली? संगीतकार तर खूप भेटले मला. वसंत देसाई वगैरे नाही भेटले. ते त्या पिढीचे बरेच लोक नाही भेटले. पण मला दत्ता डावजेकरांना भेटता आलं. मला यशवंत देव, श्रीनिवास खळे, कमलाकर भागवत ज्यांच्याकडे मी शिकलो सुरुवातीचा काही काळ, आणि त्यांना जवळून काम करताना जरी मला तेव्हा ती अक्कल नव्हती तरी ते नंतर आपल्याला काही कोडी सुटत जातात. तसं की एक पहिल्यांदा मी एखाद्या संगीतकाराला चाल करताना बघत होतो किंवा संगीतकाराच्या आवाजात त्याचं गाणं. म्हणजे उदाहरणार्थ घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. हे मी पहिल्यांदा कमलाकर भागवतांकडनं खुद्द संगीतकाराकडनं ऐकलेलं गाणं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की किती त्याचा परिणाम वेगळा होतो रेकॉर्डेड गाण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे कमलाकर भागवत, सुधीर फडक्यांना अगदी 1-2 वेळाच मला भेटायची संधी मिळाली. पण जी एक संधी मिळाली ती इतकी भारी होती की यशवंत देवांनी त्यांच्या आवडत्या संगीतकारांना एक त्यांच्या 75 निमित्त जेवायला बोलवलं होतं. माझं भाग्य असं की त्याच्यात मी होतो. त्या आवडत्या संगीतकारांमध्ये एक 8-10 लोक होते. माझी वर्णी लागली आणि मी लहान होतो तेव्हा. तसा म्हणजे त्यांनी अगदी प्रेमापोटीच मला बोलवलं असणार किंवा या कारणासाठी की बघ बाबा की असं पुढे तुला वाटचाल करायची आहे. म्हणजे हे ध्रुव तारे आहेत तुम्हाला वाट दाखवणारे. तर त्यावेळी श्रीधरजी पण होते आणि मी दादरला राहायचो तेव्हा. आणि श्रीधरजी मला म्हणाले की तू
बाबूजींना घरी सोडशील का. त्या रात्री आम्ही त्या बांद्र्याच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी आम्हाला हे दिली पार्टी अशी जेवणाची. आणि त्याच्यानंतर मग मी बाबूजींना सोडायला गेलो दादर पर्यंत. जाताना फार हे नव्हतं, पण मला श्रीधरजी म्हणाले होते की त्यांना वरपर्यंत सोडून ये, ते नाही म्हणतील पण तू सोडून ये. आणि अपेक्षेप्रमाणे झालं. शंकर निवास ही त्यांची जी राहती जागा होती, तिथे मी गाडी थांबवली आणि बाबूजी म्हणाले की बस धन्यवाद, तुम्ही मला सोडलं तिथपर्यंत, आता मी जाईन. तर मी म्हटलं मी येतो वरती. तर ते म्हणले नाही नाही, मला माहिती श्रीधरनी सांगितलं तुम्हाला, पण मी एकटाच जाईन. म्हटलं नाही, मला पाणी हवंय. तर ते हसले. ते म्हणाले की हुशारात, तुम्हाला माहितीये की मी पाण्याला नाही म्हणू शकत नाही, बरं या म्हणून वर, पण माझ्या गतीने तुम्हाला जावं लागेल. म्हटलं चालेल. ते शंकर निवासचे 2 मजले चढताना आम्हाला 20 मिनिटं लागली, कारण ते थकले होते तोपर्यंत. आणि हळूहळू चालत 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 आम्ही, पण त्या काय 20 मिनिटांमध्ये मला त्यांच्याशी गप्पा मारायचा ची संधी मिळाली. आणि तो सहवास. आणि रात्री 2 वाजता, पहाटे 2 वाजता. ती एक वेळ पण अशी असते की बाकी सगळी तिकडे नीरव शांतता, आणि फक्त तुम्ही आणि सुधीर फडक्यांच्या आठवणी, जे ते स्वतः तुम्हाला सांगतात. आणि त्या 20 मिनिटांमध्ये त्यांनी मला त्या काळात कशी रेकॉर्डिंग चालत होती, आशाबाईंबरोबर कसं, लताबाईं म्हणजे बहुतेक सगळं काम आशाबाईंनी मराठीत त्यांच्याबरोबर केलं असेल, तरी हिंदीतली त्यांची बरीचशी गाणी ही लताबाईंनी गायलेली आहेत. शामराव कांबळे, गीत रामायणाचं रेकॉर्डिंग, असं थोडं 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 आम्ही खूप म्हणजे त्यांनी मला सांगितलं. तर हे फार. आणि मग अर्थात पु ल देशपांड्यांनी मला माझी गाणी ऐकून बोलावून घेतलं होतं एकदा. आणि अगदीच तेव्हा मी नवीन नवीन संगीत करायला लागलो होतो, त्यामुळे पुलंनी आपल्याला बोलवलेलं आहे. हा माझ्या काय म्हणतो एक सुवर्ण क्षण. अगदीच पुलंनी स्वतः की मला तुमची गाणी आवडली आणि तुम्हाला भेटायचंय मला. आणि त्यांनी आम्हाला जांभूळ पाडायला मला बोलवलं होतं. पुलंच्या काही आठवणी आता विषय निघाला. पुलंच्या आठवणी म्हणजे बऱ्याच असतील त्यांनी. हो, म्हणजे 2-3 आठवणी फार सुरेख अशा आहेत की त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला प्रत्येक माझं गाणं परत ते लावलं कॅसेटवर. आणि त्यांनी प्रत्येक गाण्याला मला सांगितलं की या गाण्यात मला हे आवडलं, त्या गाण्यात ते आवडलं. त्याच्यात एक बाई या पावसानं ही जी अनिलांची कविता आहे, त्याला पुलंची पण चाल आहे की बाईया पावसान, बाईया पावसान लावेले झेम झेम, लावेले झेम झेम, काय बरं, उदासल मन बाईया पावसान, अशी पुलंची चाल आहे. तर त्याला मी पण लावलेली चाल आहे. आणि ती अशी होती की बाईया पावसान लावेली झिम झिम, बाईया पावसान लावेली झिम झिम, उदासल मन बाईया पावसान. ह्यात कवी नादो माधवरांचा हे होतंय, आभास होतोय. तर पण ती कविता अनिलांची. तर ते ऐकल्यावर त्यांनी त्याचंही कौतुक केलं. मी म्हटलं की तुमची पण चाल याला, तुम्हाला कुठली आवडली जास्त. तर ते असा एक मिश्किल भाव त्यांच्या डोळ्यात उमटला आणि ते म्हणाले माझी आवडली मला.
आणि त्याच्यानंतर त्यांनी मला खूप प्रश्न विचारले की तुला का असं वाटलं की आपण कविता करावी, कवितांना चाली द्यावा म्हणजे. मग लोक येतात का कार्यक्रमाला, पैसे देतात का, मग असं बऱ्याच गोष्टी अगदी आपुलकीने विचारल्या. आणि मी नवीन होतो ना, आपल्या आता काही काही प्रश्नांची टेम्पलेट्स तेव्हा ठरलेली असतात की काय असं का वाटलं तुला करावं असं. तर मी म्हटलं मला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्याच्यावर त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की तू चांगलं कर, वेगळं आपोआप होईल. आणि हा सल्ला मी कधीही विसरलेलो नाहीये त्याच्यानंतर, की कारण ते अगदी खरं सुद्धा आहे की आपण बऱ्याचदा वेगळं करण्याच्या नादात आपण नुसता त्याच्याकडे फोकस राहतो की नाही मला काहीतरी वेगळं करायचं. या जगात सगळं होऊन गेलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला वाटतं जे चांगलं आहे, जे उत्तम आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि ते वेगळं आपोआप होईल. आणि हा अगदी सल्ला खरा आहे. त्याच्यामुळे एक विनम्रपणा तुमच्यात राहतो, एक साधेपणा राहतो. तर हा मला तो पुलंचा सल्ला मी कधी विसरू शकत नाही. पण गंमत म्हणजे त्याच्यानंतर मी त्यांचं बिल्हण नावाची त्यांची एक संगीतिका सादर केली होती. रेडिओवरती त्यांनी सादर केल्यानंतर 50 वर्षांनी मी ती सादर केली. म्हणजे 1950च्या आसपास त्यांनी ती सादर केली होती आणि मी मग ती 2000 साली मी केली होती. 2000 किंवा 1999 साली त्यांनी ती रेडिओवर सादर केली होती. आणि त्याच्यात अभिषेकी बुवा गायले होते, त्याच्या रामदास कामत होते, किशोरीताई अमोळकर होत्या. आणि त्याच्यानंतर मी दादर माटुंगा तर्फे सुरेश खऱ्यांनी आयोजित केलेला फेस्टिवल होता, त्याच्यात सादर ते रेकॉर्डिंग सुरेश खऱ्यांनी त्यांना ऐकवलं. आणि पुन्हा एकदा मला सुनीताबाई आणि पुलंनी बोलवून घेतलं की हे तू केल्याबद्दल आम्हाला तुला काहीतरी बक्षीस द्यायचं आहे. आणि तेव्हा पुलंच्याच एका संगीतिकेची वटवट नावाची संगीतिका आहे, त्याची कॅसेट त्यांनी मला दिली. खूप छान. आणि अशाच आपल्या गप्पा आपल्या चालू ठेवूया, एक छोटीशी विश्रांती घेऊया. आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये कौशल इनामदार सर यांना ऐकत आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज सेलिब्रिटी शो मध्ये आपण कौशल इनामदार सरांशी गप्पा, त्यांच्याशी संवाद साधतोय. सर, संगीत प्रवास थोडासा आढावा घ्यायचा प्रयत्न केला. आता थोडं लेखन प्रवासाकडे मी वळते. आणि तुम्ही नवीन सेगमेंट आपल्या युट्यूबर्स म्हणजे सगळ्यांसाठी सुरू केलाय, तो म्हणजे कौशल कट्टा. लेखक म्हणून कधी सुरुवात झाली आणि लेखनाचा प्रपंच आता कसा काय, शेड्यूल कसं काय सांभाळत आहे? लेखक म्हणून खरं प्रवास माझा संगीतकाराच्या प्रवासाच्या आधीच आहे. आधी कविता लिहायला लागलो, गझलची जरा जेव्हा ओळख झाली तेव्हा गझल लिहायचा प्रयत्न केला. आणि मग तेव्हा चेतन दातार हा माझा मित्र माझ्या आयुष्यात आला. म्हणजे मला आमच्या कॉलेजची नाटकं चेतन बसवायचा. आणि त्यांनी मी लिहिलेली एक एकांकिका त्यांनी बसवली आणि त्या एकांकिकेला पहिलं बक्षीस मिळालं. म्हणजे एकांकिकेला दुसरं बक्षीस मिळालं, मला सर्वोत्कृष्ट लेखकाचं बक्षीस मिळालं. आणि ते मिळाल्यानंतर लगेचच चेतन तेव्हा NCPA मध्ये काम करायचा आणि त्यांनी मला तिथे बोलवून घेतलं. आणि तिथे त्यांनी मला त्याच्याकडनं बक्षीस म्हणून NCPAच्या लायब्ररीची मेंबरशिप देऊ केली. आणि मला जवळपास 100 नाटकांची यादी त्यांनी डिक्टेट केली की तू हे वाचलं पाहिजे, कारण लेखक व्हायचं तर परंपरा माहिती असली पाहिजे. आणि नुसतं वाचली पाहिजेच असं नाही. तो म्हणायचा आता उद्यापासून रोज यायचं इथे. आणि मी माझ्या विद्यार्थी दशेत मला वाटतं TY सुरू होता तेव्हा माझा, पण रोज कॉलेज संपलं दुपारी 12:30-1 वाजता की उठून NCPA ला जायचं. NCPA ला 2 वाजता पोचून 2 ते 6 तिथे वाचायचं. एखादं नाटक व्हायचं वाचून.
मग 6 वाजता चेतन सुटला हा. की मग मी आणि चेतन आम्ही चालत चालत ठाकूरद्वार पर्यंत चालत जायचो एनसीपी पासून. आणि जाता जाता चालत चालत आम्ही त्या दिवशी जे वाचलंय नाटक त्याच्यावर चर्चा करत. तर असा तो माझा तो जो 6 महिन्याचा एक काळ होता तो फार अप्रतिम गेला. म्हणजे तेव्हाच चेतन त्याच्या सावल्या नावाच्या नाटकाचं पुनर्लेखन करत होता आणि त्याच्याबरोबर त्या काळात राहण्याचा एक मला योग आला. आणि त्याच्यामुळे नाटककार आपल्या नाटकाचा विचार कसा करतो, संवाद लेखन म्हणजे काय, संवाद आणि संभाषण याच्यात काय फरक आहे, त्याच्यात थिएट्रिकल डिव्हाइसेस वापरणं म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा एक मला त्याच्याबद्दलचं शिक्षण मला चेतन बरोबर राहून. आणि त्यामुळे मला एक नाट्यलेखन असेल किंवा एकूण लेखन असेल त्याची मला पहिल्यापासून गोडी होतीच. मग मी टेलिव्हिजन साठी लिहायला लागलो आणि तेव्हा सुजित सेन असतील किंवा लेख टंडन जास्त त्यांचा एक सहवास मिळाला. त्यांना लेख टंडन कसा विचार करतात, हिंदी चित्रपट सृष्टीतला माणूस एक हिंदी भाषेत लिहिताना काय विचार करतो, स्टोरी डेव्हलपमेंट कशी करतात, याचा एक मला ते बघता आलं जवळ. संगीतकार झाल्यामुळे मग आपोआप लेखक तसं मागे पडलं. पण एक उत्तम नाटककार झाला असतात. उत्तम मला माहिती नाही, पण मला इतपत मी नाटक शिकलो की मला आता एखादं संगीत करण्यासाठी म्हणून नाटक मिळालं तर मला त्या नाटकाचा त्या कथेच्या दृष्टीने किंवा नाटक या दृष्टीने मला विचार करता येतो की फक्त संगीताचा एकांगी विचार नाही माझ्या मनात. ते नाटक कसं दिसतंय, उदाहरणार्थ मी आता रत्नाकर मतकरींनी दिग्दर्शित केलेलं आणि लिहिलेलं सुद्धा आता त्या नाटकाचा जेव्हा मी हे केला संगीत केलं तेव्हा मी त्या पात्रांचा विचार करून प्रत्येक पात्राला वेगळी थीम का, तर त्या नाटकातला त्यांचा स्वभाव कसा आहे याप्रमाणे ते मी डिझाईन करत गेलो. आणि त्याचं मला वाटतं आहे कौशल कट्ट्यावर जसा एक एपिसोड केलेला आहे मी. तर ते सगळं मला आलंच म्हणजे. पण जेव्हा अल्हाद गोडबोले प्रहारचे तेव्हा ते संपादक होते, तेव्हा आम्ही त्यांच्याशी गाण्यावर खूप माझ्या गप्पा व्हायच्या. सुबोध जावडेकर लेखक आणि अल्हाद गोडबोले. आता अल्हाद गोडबोले मला म्हणाले की तू याच्यावर लिहिलं पाहिजे, संगीतावर लिहिलं पाहिजेस. आणि तसेही भावसंगीतावर लिहिणारे लोक कमी आहेत, तर तू लिहिलं पाहिजेस. तू तुझी जी निर्मिती प्रक्रिया आहे याच्यावर. तर त्यांनी प्रहार मध्ये मला लिहायला भरीच पडलं. सदर असतात ते रविवारची. सदर आणि त्याच्यात मी पहिल्यांदा लिहिलं. त्या लेखांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि माझ्या असं लक्षात आलं की मला एक थोडस ललित प्रकारचं लिहिण्यात आनंद मिळतोय. आणि जरी आता आपण फिक्शन लिहिलं नाही किंवा नाटक लिहिलं नाही तरी आपण ललित लिहायला काही हरकत नाही. त्याला एक, कारण लिखाणात काय आहे, मी का लेखक झालो नाही तर एक बैठक मारून बसणं हे फार गरजेचं असतं आणि त्याला एक शिस्त लागते जी माझ्या नाहीये. की 4 तास बसून रोज 4 तास बसलं पाहिजे टेबलावर आणि लिहिलं पाहिजे. पण संगीताचंही तसंच आहे नाही का? पण संगीत माझ्याकडे मला असं काय म्हणतो त्याला स्वाभाविकपणे सुचतं. आणि संगीत मला
मी संगीतामध्ये 24 तास असतो. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी हा काहीच करत नाही, हा नुसताच बसलाय, तरी माझ्या डोक्यात काही ना काहीतरी सुरू असतं. आणि त्यामुळे संगीत तुम्ही मला आत्ता बसवाल आणि सांगाल की नाही आता ही पुढच्या 5 मिनिटात 10 मिनिटात किंवा 1 तासाभरात ही चाल झाली पाहिजे, तर तो एक व्यावसायिक त्याला हे आहे की नाही हे टाइम लिमिट आहे आणि या टाइम मध्ये केलं पाहिजे, तर ते करता आलं पाहिजे तुम्हाला. लिखाणाचं तसं नाही, मला मूड लागतो आणि मग ते तुम्हाला व्यावसायिक लिखाणाला ते चालत नाही. आणि लिहिण्याचा एक काळच असतो की बसून ते लिहून काढा, तो सुद्धा तो तुम्हाला परवडत नाही, तुम्ही व्यवसाय म्हणून निवडलं लेखन. तर त्यामुळे मग मी असं ठरवलं की नाही आपण संगीत व्यवसाय हा संगीताचाच, आवड म्हणून लिहायला काही हरकत नाही. पण मग मी त्या मनाने भरपूर लिहिला. नंतर मग दिवाळी अंकात लिहिलं, वेगवेगळ्या ह्याच्यात कॉलम्स लिहिले, सकाळला लिहित होतो, महाराष्ट्र टाइम्सला आत्ताच काही दिवसांपूर्वी मी संगीत या 25 वर्षांमध्ये काय काय बदल झाले त्याचे 5 लेखांची मालिका लिहिली. तर असं किंवा पुस्तकांना प्रस्तावना असं काही 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 लिहित असतो मी, मला जमेल तितकं आणि मला म्हणजे रुचेल एवढं. किती वेगळा, म्हणजे खरं तर संगीत आणि लेखन हे दोन्ही प्रवास खरं तर एकत्रच आहेत, पण तरी सुद्धा वेगवेगळे आहेत, नाही का? आणि काय आता मागे वळून पाहताना काही गोष्टी राहिल्या आहेत असं जाणवतंय, किंवा ह्या पुढील काळात ते करायच्या आहेत असं काही? यापुढे मला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, आता बघू. मी स्वतः असं काही फार प्लॅन करत नाही, पण आता मी एक अमृताचा वसा नावाचाच एक प्रकल्प घेतलाय करायला, जो खूप काय म्हणतो एका अर्थाने जरा महत्वाकांक्षी आहे. पण त्याचं आता रेकॉर्डिंग करायला घेतलेलं आहे मी. तो मला एक मराठी कवितेतलं जे आपलं एक सौष्ठव आहे किंवा मराठी कवितेची जी श्रीमंती आहे ती मला संगीतामध्ये उतरवायची आहे. आणि मला त्याचा मी प्रयत्न करतोय की दर्जेदार कविता आणि दर्जेदार संगीत याचा एक संगम होऊन एक प्रकल्प तयार करावा की जो पुढच्या पिढ्यांसाठी एक संचित असेल, ठेवा असेल. कारण मी जसं म्हटलं की मला जेव्हा असं कविता वाचायची उर्मी झाली तेव्हा माझ्या वडिलांकडे ती उपलब्ध होती. असं आपल्या पुढच्या पिढीच्या मुलांकडे मराठी मध्ये काय चांगलं आहे, काय उत्तम, तर त्यांना आता किती मुलं जाऊन लायब्ररीत जाऊन वाचतील आपल्याला माहिती नाही. पण आता मल्टीमीडियाचं जग आहे, त्यामुळे त्या मल्टीमीडियामध्ये त्यांना कुसुमाग्रज उपलब्ध पाहिजेत. तुम्ही इंटरनेटवर गेला की कुसुमाग्रज तुम्हाला सापडले पाहिजे, केशवसूत सापडले पाहिजे. आणि नुसते सापडले पाहिजे असं नाही की प्रचंड जी माहितीची गर्दी झालेली आहे आता, जो स्फोट झालेला आहे आणि त्याच्यातला कुठला तुकडा कुठल्या कोपऱ्यात जाऊन अडकलेला आहे आपल्याला माहिती नाही. असं नाही, जिथे आहे तिथे ते लकाकलं पाहिजे. आणि असं त्या गोष्टी मराठी भाषेतल्या या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे माझा. आणि नक्कीच कौशल कट्टा त्याचाच एक भाग असेल. त्याचाच एक भाग आहे. कारण खूप छान बोलता तुम्ही, म्हणजे असं ऐकत कौशल कट्टा सुरू करण्याचा हेतू हा सुद्धा की काय प्रत्येक संगीत हे असं एका अर्थाने जे आपण ज्याला लोकप्रिय असं होईलच असं नाही. आणि लोकप्रियतेचा आणि दर्जाचा काही दरवेळी संबंध असेलच असं नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्या कमी
लोकांना आत्ता आवडतात, आवडतं. पण उद्या हम्म. त्याचं महत्व खूप जास्त राहील. हा. म्हणजे आत्ता 100 लोकांना आवडणारी गोष्ट करायची हम्म. का 100 वर्षांनी 2 लोकांना आवडणारी गोष्ट. आवडणारी करायची, म्हणजे ती तितका हा. वेळ टिकून राहिली पाहिजे. येस. हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. हम्म. पण ती जी टिकणारी गोष्ट आहे हम्म. ती का टिकते हे लोकांना कोणीतरी म्हणजे वेळोवेळी आठवण करून देत राहिली पाहिजे. हम्म. आपल्याला केवळ श्रोते नको तर रसिक हवेत. हम्म. मग श्रोत्यापासून जो रसिक होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी मध्ये हम्म. गडकरी जसे रस्ते हायवे बांधतात तसे कोणीतरी ते श्रोत्यापासून रसिक होण्यापर्यंतचा जो आणि ते सुद्धा प्रवास अभिरुची आहे संपन्न आहे. तिथे हायवे बांधला पाहिजे. बरं. तर ते हायवे बांधण्याचं काम मला करायला आवडतं. वा. आणि अगदी स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे काही एपिसोड्स पाहिले आहेत, अगदी अभिरुची संपन्न आहेत. खूप छान वाटतं ऐकताना. आणि आपण त्यातनं शिकत जातोय आणि ते एक शैक्षणिक तुम्ही दालन खुलं करून दिले आमच्या सर्वांसाठी. धन्यवाद. मी प्रेक्षकांना नक्की कौशल कट्ट्याला सबस्क्राईब करा म्हणून असं आवाहन करेन. आणि अर्थात आता कवितेकडे आपला मगाशी कुसुमाग्रज यांचा विषय झाला. तुमच्या आवडते कवी आणि कविता? बापरे, माझ्या मला खूप कवी आवडतात. असं काही पुन्हा संगीतकारांसारखंच आहे की प्रत्येक कवी काहीतरी वेगळं घेऊन जातो. त्यामुळे माझ्या आवडीनिवडी ह्या मर्यादित नाहीयेत. माझ्या आवडीनिवडी खूप अशा विस्तृत आणि एक त्याला म्हणजे मला विद्रोही कविता पण आवडते. मला एक अगदी लिरिकल रोमॅन्टिक कविता पण आवडते. छंदातल्या कविता जशा आवडतात. मुक्त छंद आवडतो, पण मुक्त छंदापेक्षा सुद्धा छंदातल्या कविता जास्त आवडतात. त्यामुळे मला तो असा काही एक असं नाहीये की हा जॉनर आवडतो असं नाही. पण खूप माझ्यावर असा प्रभाव असलेले कवी म्हणजे कुसुमाग्रज आहेत, बोरकर आहेत, ग्रेस आहेत, मर्ढेकर आहेत, पुशी रेगे आहेत. त्याच्यानंतर अलीकडच्या काळात ज्या कवींबरोबर मला काम करायची संधी मिळाली असे अशोक बागवे, अरुण म्हात्रे, नलेश पाटील हे सगळे कवी आहेत की ज्यांच्या बरोबर मला खूप काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कवितांना चाली द्यायचा पण मला एक चाली द्यायची संधी मिळाली किंवा त्यांच्या कविता ऐकण्याची सुद्धा बरीच संधी मिळाली. असे कवितांचा आपला विषय चाललाय तर आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या कवितांनी करूया. बरोबर. 2 कविता मी गातोय. नलेश पाटलांची एक गातो आणि अशोक बागव्यांची गातो. तरन्नुम ज्याला आपण म्हणतो तशी की डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, डोळ्यातल चिंबन भसरा थर थरताना, तुझी तुडुंब नजर थोडी लवलवताना, डोळ्यातल चिंबन भसरा थर थरताना, अलगद ओघळत गाली खळीत सांडल, डोळ्याच्या पाणवठ्याला निळ आभाळ ठेपलं. गीताही अजरामर आणि तुमचे संगीत आहे दिलेली चाल सुद्धा. धन्यवाद. बागवे सरांची कविता आहे. बागवे सरांची एक कविता ऐकवतो. अशोक बागव्यांनी एक मराठीचा अभंग लिहिलेला आहे, तो गातो.
नदीच्या किनारी नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून यावे, नदीला म्हणावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची, तहानेत माझ्या तुला ओळखावे, नदीच्या किनारी नदीला म्हणावे. काय म्हणावं? माझा मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल ओवी मधून पाझरे निळ्या अमृताची ओल, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, माझी मराठी माऊली तिची विठोबा सावली, ज्ञानानामा तू काय का उभे कैवल्य राऊळी, मराठी माऊली, माझी मराठी माऊली, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझा मराठी गुलाल त्याला अबीराचा वास, माझ्यासाठी चंद्रभागाउरी कालवते घास, मराठीचा बोल, माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल, मराठीचा बोल, मराठीचा बोल, मराठीचा बोल. खूप खूप आभार. धन्यवाद. खरं आभार हा शब्दच तुकडा पडेल, कारण इतकं तुम्ही तुमच्या संगीताने आमचं सगळ्यांचंच आयुष्य अगदी समृद्ध केलेलं आहे. धन्यवाद. खूप मनपूर्वक आभार. आपल्या आचार्य 90 FM तुम्ही मध्ये आलात आणि सेलिब्रिटी शो मध्ये सहभागी झालात. मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि तुम्हाला खूप सिद्धिविनायका चरणीच प्रार्थना करेल की तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे आणि उत्तम उत्तम कलाकृती तुमच्या हातून घडू दे. धन्यवाद. धन्यवाद.